नासिक में उप मुख्यमंत्री अजित पवार ने प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान अपने कार्यों और राजनीतिक स्थिति को स्पष्ट किया। उन्होंने कोर्ट के काम के बारे में जानकारी दी और कहा कि वे किसी भी व्यक्तिगत मामले पर टिप्पणी नहीं कर सकते। साथ ही उन्होंने कहा कि वे जब विपक्ष में थे तो सत्ताधारी पार्टी के लोगों से भी मुलाकात करते थे। उन्होंने इस मामले में क्षीरसागर के बयान को नकारा। आमच्याबद्दल वेगळ्या बातम्या पसरवल्या जातात, विपर्यास केला जातो। वास्तविक तसं काही नाही। मागे आम्ही एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली सरकार चालवत होतो। त्याच्यामध्ये देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आणि मी उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होतो। बाकी मंत्रीगण मंत्री म्हणून काम करत होते। तसं आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आणि एकनाथराव आणि मी उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली या महायुतीच्या सरकारमध्ये काम करतोय आणि बाकीचे मंत्रीगण म्हणून काम करतायत। त्याच्यामुळे काही नाही। त्याच्यात आम्हीच सूत्रांच्या माहितीनुसार असं झालं। आता कालचीच गंमत सांगतो, आठवलं म्हणून। काल पोलीस खात्याचा तरंग म्हणून एक कार्यक्रम होता। मुंबईमध्ये पण तसा कार्यक्रम घेतला तसा पुण्याच्या सीपीने घेतलेला होता। देवेंद्रजी होते, मी होतो, चंद्रकांत दादा होते, मुरली केंद्रीय राज्यमंत्री होते, माधुरीताई मिसाळ होत्या, अनेक आमदार होते। तर त्याच्यामध्ये काहीतरी 13 कोटी रुपयाची 17 किलो का 17 कोटी रुपयाची 13 किलोचे दागिने हे ज्याला त्याला द्यायचं तिथं झालं। तर मी भाषणात असं म्हणालो की आता पोलिसांनी तुमचे दागिने जे चोरीला गेलेले होते ते पकडले आणि आता हे तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने दिले जात आहेत। तर आता ते दागिने जपून ठेवा। सारखं सारखं तुमचे दागिने जर चोरीला गेले तर पोलिसांना तेवढंच काम नाही। ज्यांना दागिने दिले त्यांच्याकरता मी बोललो, आता दुसऱ्यांच्या करता बोललो नाही। अजित पवारांनी एक वेगळंच काहीतरी स्टेटमेंट केलं, असं झालं। त्याच्यात काय चुकलं? आपण काही हरवलं तर आपल्या घरात कुणी मोबाईल हरवला तर आपण मुलाला काय सांगतोय, बाबा आता हरवलं ते हरवलं, आता सापडलाय तो आता जपून ठेव, सारखं सारखं हरू नको असं म्हणतो ना। तसं त्यांना सांगितलं की बाबा लॉकर मध्ये सोनं ठेवा, ज्यावेळेस आपलं फंक्शन असतं त्यावेळेस काढा। असे कारण तुम्हालाही माहिती की पोलिसांना कायदा सुव्यवस्था सांभाळायची असते, ट्रॅफिकचं असतो, बंदोबस्त असतो, अनेक कार्यक्रम, शिवजयंती, बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा फुले जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती, अनेक महापुरुषांच्या स्त्रियांच्या जयंत्या असतात आणि VVIPचे दौरे असतात, सेंट्रलचे मिनिस्टर आले, प्राईम मिनिस्टर आले त्यावेळेस कार्यक्रम असतात, असे खूप प्रकारचे कार्यक्रम असतात। आणि त्याच्यामुळे आपलं मी सांगितलं की आता तुम्हाला मिळालेत ना, म्हणजे चोरीला गेलेला माल सापडणं तसं जरा अवघडच काम असतं, पण ते मिळालं सोनं। कारण बऱ्याचदा सोनं घेतल्यानंतर कोणतरी ते काय करतात, एखाद्या त्यांच्या संबंधित असणाऱ्या सोने चांदीच्या दुकानामध्ये जाऊन ते वितळवणं असले प्रकार ऐकायला मिळतात। त्याच्यावर तसं होऊ नये, पण त्याच्यात अजित पवारांनी फार वेगळं विधान केलं। आमच्या पक्षातले ते एक वरिष्ठ नेते, तुम्हालाही माहिती आहे, आम्ही सगळेजण एकत्रपणे काम करतो। त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारची स्टेटमेंट अशी होत असतात। त्याच्यानंतर काही ना काही त्याच्यात मार्ग निघत असतो आणि तशा पद्धतीने आम्ही मार्ग काढतो। तुम्हाला उत्तर देतो ना प्लीज। बगूरमध्ये ज्या कामाचं आपल्या हस्ते उद्घाटन होतं त्याच कामाचं उद्घाटन पुढील आठवड्यात एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे। कुठेतरी हो भूमिपूजन का आमचं असं ठरलेलं आहे, महायुतीचे जे आमदार आहेत 237 त्या विधानसभा मतदारसंघामध्ये देवेंद्रजी असतील, मी असेल, एकनाथराव असतील, आम्ही कुणी त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी जायचं। आता सरोजचा तो मतदारसंघ आहे, माग पण होता, आता पण तिचा मतदारसंघ आहे। ती महायुतीची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमदार आहे आणि त्याच्यामुळं तो कार्यक्रम मी स्वीकारलेला आहे। मी तो कार्यक्रम त्या ठिकाणी घेतो। तो नगर विकासच्या संबंधातला जरी कार्यक्रम असला तरी असे काही कार्यक्रम असतात की जे माझ्या डिपार्टमेंटशी संबंधित असतील आणि तिथं शिवसेनेचे आमदार असतील, म्हणजे आमच्या शिंदे साहेबांचे,
तर शिंदे साहेब घेतात, असं काही नाहीये. पण तिथले जे विजय करंजकर आहेत त्यांनी याच्यावर आक्षेप घेतला आहे श्रेयवादातून सर्व याने एका कामाचं हो का, तुम्ही ह्या गोष्टीला फार महत्व देऊ नका. त्या शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागतोय ना. काय होतं, ज्यावेळेस 3 पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतात त्यावेळेस आम्ही जे प्रमुख आहोत आमच्यामध्ये एक वाक्यता आहे, कालयुती आजही आहे उद्याही राहील. आता अनेक कार्यकर्ते असतात, आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन करत असतो, सांगत असतो की बाबांनो, कुठेही अशा प्रकारचं वक्तव्य करू नका की जेणेकरून महायुतीला काही तिथं अडचण निर्माण होईल. परंतु काही काही उत्साहाच्या भरात बोलून जातात हे आपल्यालाही माहिती आहे, पण आम्ही त्या गोष्टीला जास्त महत्व देत नाही. एकनाथ शिंदे जर त्या कामाचं भूमिपूजन केलं तर आपल्याला मान्य राहील. अहो, एकनाथ शिंदे साहेबांना कळलं. मला पत्रकार मित्रांनो, तुम्हाला वेळ दिला ना, इतके क्षुल्लक प्रश्न तुम्ही विचारता. ह्या प्रश्नांनी महाराष्ट्राचं काय भलं होणार आहे, हे काय हा प्रश्न आहे का? उद्याच्याला शिंदे साहेबांना मी सांगितलं मंगळवारी कॅबिनेटला की शिंदे साहेब मी असं असं भूमिपूजन करून आलो, तर ते म्हणतील ठीक आहे अजित आला ना, हरकत नाही, संपला विषय. तुम्ही का, म्हणजे तुम्हाला बातम्या मिळत नाही म्हणून असली काहीतरी बातमी, त्यापेक्षा इतर महत्वाचा काही प्रश्न विचारा. मला असं वाटतं तुमच्या दृष्टीने तो महत्वाचा असेल, पण ब्रेकिंग न्यूज पण असेल, पण मला असं वाटतं की तो फार इतका काही गहन महत्वाचा प्रश्न नाही. कुठले 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 मी घेतलेली नव्हती, उगीच काहीतरी माझ्या नावाखाली नको नका. एक मिनिट, मुख्यमंत्र्यांनी घेतली होती सांगताना कसं सांगतोय हे का, मी राज्याचा नियोजन खात्याचा मंत्री असल्यामुळं ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर करायचा असतो त्यावेळी जो कोणी अर्थमंत्री असेल, जो कोणी असेल, माग जयंतराव पाटील होते, देवेंद्र फडणवीस साहेब होते, मी होतो, सुनील तटकरे होते, दिलीप वळसे पाटील होते, आमचे मुनगंटीवार साहेब होते, त्यावेळेस त्यांना आढावा बैठका घ्याव्या लागतात प्रत्येक जिल्ह्याच्या डीपीसीच्या, आणि त्या आढावा बैठकीमध्ये साधारण ते